राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर ने आर्य वैश्य तथा कुमटी समाज को ओबीसी समाज में समावेश करने का कड़ा विरोध जताया। वहीं इस संदर्भ में राज्य सरकार को एक निवेदन सौंपा गया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुका अध्यक्ष मारुतराव अतकरे ने क्या कहा, इस खबर में। राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर ने आर्य वैश्य तथा कुमटी समाज को ओबीसी में समाविष्ट करने के संबंध में विरोध किया है और इसी संदर्भ में उन्होंने एक निवेदन भी मुख्यमंत्री तथा उप मुख्यमंत्री को सौंपा है। निवेदन देते समय राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुका अध्यक्ष मारुतराव अतकरे, रामदास कामड़ी, कौड़ू लोकरे, रामभाऊ खड़सिंगे, श्रीहरि सातपुते, सविता चौधरी, प्रभाकर पीसे, ईश्वर डुकरे, राजकुमार माथुरकर, ताराचंद बोरकुड़े आदि मौजूद थे। तो सुनिए इस निवेदन के संदर्भ में राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुका अध्यक्ष मारुतराव अतकरे ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आज दिनांक 18/3/2024 ला माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब तथा तहसीलदार साहेब यांच्या मार्फतीनं माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, अतुल सावे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, अध्यक्ष राज्य मागासवर्गीय आयोग आणि सचिव राज्य मागासवर्गीय आयोग यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरच्या वतीनं यासाठी देण्यात आलेलं आहे की अलीकडे आर्य वैश्य आणि कुमटी या समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा घाट हा शासनाने घातलेला आहे आणि त्या दृष्टीनं राज्य मागासवर्गीय आयोगाची कार्यवाही सुरू आहे। वास्तविक पाहता हा जो समाज आहे हा प्रगत समाज आहे, व्यापारी समाज आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे। अशा प्रवर्गाला ओबीसी मध्ये समावेश करून खऱ्या ओबीसीवर अन्याय करण्यासारखा आहे असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची एक धारणा आहे आणि त्या अनुषंगानं त्या आर्य वैश्य आणि कुमटी समाजाला ओबीसी मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये समावेश करण्यात येऊ नये या दृष्टीनं हे निवेदन आज देण्यात आलेलं आहे। या उपरही जर शासनाने याची आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं मोठे आंदोलन या ठिकाणी उभं करावं लागणार आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।